विधान भवनामध्ये वक्तव्य केलं की अॅट्रॉसिटी ह्या खोट्या अॅट्रॉसिटी महाराष्ट्रामध्ये दाखल होतात, त्यांच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी समूहाच्या वतीनं माणसासाठी काम करणारे माणसं जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय। ज्या मंत्र्याचं काम आहे सामाजिक न्याय मंत्री, म्हणजे त्यांना माहित नाही की 5 वर्षे झालं स्कॉलरशिप आमच्या सामाजिक न्याय मंत्री विभागाकडून येणारी स्कॉलरशिप आमच्या मुलांना मिळत नाही। त्या स्कॉलरशिप बद्दल ते कधी बोलत नाहीत। बार्टीच्या 292 विद्यार्थी पात्र झालेले आहेत संशोधन करण्यासाठी। त्या 292 विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षापासून त्यांचं मानधन त्यांना मिळत नाही। त्याच्यावर हे आमचे सामाजिक न्याय मंत्री बोलत नाहीत। परंतु गृहमंत्र्याच्या अधिकाऱ्यात असणारा जो या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने अॅट्रॉसिटी ऍक्ट बाबत कायदा केलेला आहे। त्या अॅट्रॉसिटी ऍक्ट SC/ST आयोगाबद्दल, ST/STच्या कायद्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे। परंतु या सामाजिक न्याय मंत्र्याला काही घेणं देणं नाही। परंतु उगाच या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा। ज्या ठिकाणी आम्ही फील्डवर काम करताना आम्हाला माहित आहे खरी आमची जो गुन्हा आहे तो दाखल करण्यासाठी आम्हाला 8-8 दिवस 4-4 दिवस पोलीस स्टेशनला बसावं लागतंय, तरी पण पोलिस आमची फिर्याद घेत नाहीत। सामाजिक न्याय मंत्र्याच्या सभागृहातल्या वक्तव्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अधिकाऱ्याचं फावलं झालं त्यांच्या त्या वक्तव्यामुळे। कारण आता अधिकारी म्हणणार आहेत मला चौकशी करू द्या मग तुमचा गुन्हा दाखल करतो। हे जे त्यांनी वक्तव्य केलंय हे चुकीचं वक्तव्य केलंय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि दुसरं काय, जर या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट ची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, हे काम सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी केलं पाहिजे, परंतु त्याबद्दल ते बोलत नाहीत। शिवी दिली, आम्हाला शिवी का दिली जाते हे त्यांना माहित नाही का? आणि ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करत असताना या ठिकाणी कुठंतरी सवर्णाच्या सारखं आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे। त्यांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की मंत्री साहेब, तुम्ही मोठा जरी टिळा लावला, अष्टगंध लावला, हातामध्ये गंडे दोरे जरी बांधले आणि सत्यनारायणाची पूजा जरी ऑफिस मध्ये केली, तर अनुसूचित जातीचा मतदारसंघ उठल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये तुम्ही उभारून दाखवा, तुमचं डिपॉझिट जप्त होईल। म्हणजे तुम्ही काय बोलताय? तुम्ही म्हणजे आमच्यासाठी राखीव असणारा मतदारसंघ, आमच्या हक्क अधिकाराची तुम्ही या सभागृहामध्ये मांडणी करायचं सोडून 2-4 वर्ष झालं माझ्या भावाला स्कॉलरशिप मिळत नाही, इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन मिळत नाही, आम्ही फीस नाही भरल्यामुळे, याच्याबद्दल कधी तुम्ही बोलणार आहे? आमचा सामाजिक न्याय विभागाचा पैसा कोट्यावधी रुपये या ठिकाणी पळवले जातात, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? त्याच्याबद्दल कधी तुम्ही बोलणार आहे? सामाजिक न्याय मंत्री साहेब शिरसाट साहेबांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज करतोय, जर महाराज या भविष्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर आमच्या हक्क अधिकाराची बद्दल जर बोलणार नसताल तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, हा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो। आणि या ठिकाणी मी थांबतो। जय भीम, जय भारत। ओके सर बोला। प्रभावी झाले परत घ्या म्हणून बोला ना दो दादा, त्यांचे ते उद्गार परत घ्या म्हणा। आणि त्यांचे 2 मुलं त्याचे महानगरपालिकेत निवडून आले। सामाजिक न्याय मंत्र्यांना जे तारतम्य सोडून वक्तव्य केलेलं आहे त्याचा आपण निषेध करायला या ठिकाणी आलो। खरं तर अॅट्रॉसिटी कायद्याची जी कार्यकक्षा आहे आणि त्याची जी काही त्याची मर्यादा आहे ती केंद्र सरकारच्या अधीन आहे, ह्यांना काही देणं घेणं नाही। आणि म्हणून इथला मग महाराष्ट्राचं सरकार, त्याचे गृहमंत्री, त्याचा मुख्यमंत्री हे असले रखेल असलेले सामाजिक न्याय मंत्री हे लुडबुड करू लागलेले आहेत। आता मुख्य लढाई आपली त्यांची होणार आहे। आता मुख्य लढाई आपली त्यांची होणार आहे। त्यांच्या बापाला तो अधिकार नाही। आता लढाई होणार आहे परत एकदा महाडचं पाणी समतेसाठी पेटविणं आणि परत एकदा आपणाला या देशात मनुस्मृती जाणून टाकणं आणि हा जर नवाज सत्ता आलेली आहे आपल्या भोकांडी बसलेली आहे तिचं कायम तिला मातीत गाडणं, याच्यासाठी आपण सर्वांनी तयारी करावी। सर्वांना लाल सलाम करतो, सर्वांना जय भीम करतो आणि थांबतो।